श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा सप्त 3 वयाचा समास 10वा गुणभूत निरूपण. श्रीराम पंचभूते चाले जग पंचभूतांची लगबग पंचभूते गेली मग काय आहे श्रीराम. येथे श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की पंचभूतांनी जग चालते. जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग चाललेली दिसून येते. ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते. श्रोता वक्तयास बोले भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी श्रीराम. श्रोता वक्त्याला प्रश्न करतो की स्वामी, सारासार विवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्व वाढवलेले दिसते आणि मग त्रिगुण कोठे गेले हे आपण कृपा करून सांगावे. अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण त्याचे अंगभूत सावध करून या चित्त बरे पाहे श्रीराम. त्यावर स्वामी सांगतात की अंतरात्मा हे पाचवे भूत जणावे. त्रिगुणांचा अंतर्भाव त्यातच होतो. हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता कळेल. भूत म्हणजे चितुके झाले त्रिगुण झाल्यात आले इतुके न मूळ खंडले आशंकेचे श्रीराम. भूत याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय. त्रिगुणही झालेल्यातच जमा आहेत. इतके सांगितल्याने आशंकेचे मूळच नाहीसे झाले आहे. भूता वेगळे काही नाही भूत जात हे सर्वही एका वेगळे एक काही घडेची ना श्रीराम. भूता वेगळे या दृश्यसृष्टीत दुसरे काहीही नाही. हे सर्व पंचभौतिकच आहे. एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काही घडूच शकत नाही. आत्म्याचे निजाला पवन पवनाचे न प्रगटे अग्न अग्नीपासून जीवन ऐसे बोलती श्रीराम. अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले असे सांगतात. जीवनावघे डबाबिले ते रवी मंडळे आळले वन्ही वायोचे न झाले भूमंडळ श्रीराम. जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून राहिलं आहे ते सूर्यामुळे आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. वन्ही वायो रवी नसता तरी होते उदंड शीतळता ते शीतळते मध्ये उष्णता येणे न्याये श्रीराम. अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर उदंड शीतलताच झाली असती. त्यांच्यामुळेच शीतलतेमध्ये उष्णता निर्माण झाली. आवघे वर्मासी वर्म केले तरीच येवढे पावले देह मात्र तितुके झाले वर्मा करिता श्रीराम. एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली. सर्व काही अशाच प्रकारे एवढे विस्तारले आहे. या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देह मात्र तितुके झाले आहेत. आवघे शीतळची असते तरी प्राणी मात्र मरोनी जाते आवघ्या उष्णेची करपते सकळ काही श्रीराम. सर्वत्र शीतलताच असती तर प्राणी मात्र मरून गेले असते. केवळ उष्णताच असती तर सर्व काही करपून गेलं असतं. भूमंडळ आळोन गोठले ते रवी किरणे वाळोन गेले मग सहजची देवे रचिले उपायासी श्रीराम. भूमंडल आळून गोठलं, ते रवी किरणाने वाळलं, तेव्हा सहजच देवाने उपाय केला. म्हणून केला प्रजन्य काळ थंड झाले भूमंडळ पुढे उष्ण काही शीतळ शीतकाळ जाणावा श्रीराम. त्यांनी पर्जन्यकाळ उत्पन्न केला, त्यामुळे भूमंडल थंड झाले. पुढे उष्णकाळ, पुढे काही शीतल असा शीतकाळ केला हे जाणून घ्या. शीतकाळे कष्टले लोक करपून गेले वृक्षाधिक म्हणून पुढे कौतुक उष्णकाळाचे श्रीराम. शीतकाळाने लोकांना कष्ट झाले, वृक्षाधिक थंडीने वाळून गेले, म्हणून पुढे देवाने उष्ण काळाचे कौतुक निर्माण केले. त्याही मध्ये प्रातः काळ मध्यान्ह काळ सायंकाळ
शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले श्रीराम. त्यातही प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण केले. ऐसे एका मागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणे करिता जगले प्राणी मात्र श्रीराम. असे एकामागून एक निर्माण केले आणि क्रमाने त्यांना नेमस्त केले, त्यामुळेच प्राणी मात्र जगले. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे श्रीराम. अन्नातील नाना रसाने कठीण रोग झाले म्हणून औषधी निर्माण केल्या, याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे. देहे मूळ रक्त रेत, त्या आपाचे होती दात, ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची श्रीराम. देहाचे मूळ रक्त आणि रेत हे आहे, ते द्रवरूप आहे, पण त्या आपापासून देहात कठीण असे दात निर्माण होतात. हे पिंडात जसे होते तसेच ब्रह्मांडात नाना रत्नांची उत्पत्ती होते, म्हणजेच कठीण पदार्थांची उत्पत्ती होते. ही प्रचिती जाणून घ्यावी. सकळांसी मूळ जीवन बांध, जीवने चाले सकळ धंदा, जीवने विण हरी गोविंदा प्राणी कैचे श्रीराम. सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणीच आहे. त्याच्या योगानेच सर्व धंदा, जीवन निर्वाह, व्यवहार चालतो. जीवन नसेल तर मग हरी गोविंदा असंच म्हणावं लागलं असतं, प्राणी जगलेच नसते. जीवनाचे मुक्ता फळ, शुक्रा सारिखे सुढाळ, हिरे माणिके इंद्रनीळ, ते जळे झाले श्रीराम. पाण्याचेच मोती होतात, ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात. हिरे, माणके, इंद्रनील वगैरे रत्नेही जलामुळेच होतात. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमुची आघवा, वेगळ वेगळू निवडावा कोण्या प्रकारे श्रीराम. पंचमहाभूतांचे सर्व मिश्रण झालेले आहे, त्यामुळे त्यापैकी कोणाचा महिमा वर्णन करावा, त्यांना वेगवेगळे निवडावे तरी कोणत्या प्रकारे. परंतु बोलिले काही एक, मना सकळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे श्रीराम. परंतु समजण्यासाठी मनाला विवेक करण्यास सोपे जावे म्हणून काही एक बोललो. लोकात जे तार्किक असतील ते सर्व काही समजतील. आघवे समजले हे घडेना, शास्त्रांशी पडेना, अनुमाने निश्चय होयेना काही एक श्रीराम. सर्व काही समजले असे होतच नाही, शास्त्रात मतैक्यच होत नाही, आणि अनुमान करू लागले तर काही एक निश्चय होत नाही. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे, देवे विण श्रीराम. भगवंतांचे गुण अगाध आहेत, शेषही त्याचे वर्णन करू शकत नाही. देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. आत्मा राम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विण धुळी, होये सर्वत्रांची श्रीराम. आत्मारामच सर्वांना पाळतो, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. तो एकटा नसेल तर सर्वांची धुळधाण होते. जेथे आत्माराम नाही, तेथे उरो न शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी श्रीराम. जेथे आत्माराम नसेल तेथे काहीही उरूच शकत नाही. त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूपच जाणावेत. आत्मा नसता येती मरणे, आत्म्या विण कैसे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी श्रीराम. अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरतो. अंतरात्म्याशिवाय जगणे शक्यच नसते. ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने जाणून घ्यावी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या विण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे श्रीराम.
विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसे शक्य आहे. म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची श्रीराम. ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड निर्माण होते त्यालाच हे सर्व विचार कळतात. म्हणून अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही श्रीराम. साधकाला उपासनेचा मोठा आधार असतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ जाते. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञयागादी उदंड खटपटी केल्या तरी त्या फुकट जातात. त्याने जय प्राप्त होणार नाही. संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची कृपा प्राप्त होते आणि कृपेनेच कार्यभाग साधतो. म्हणून उपासना केलीच पाहिजे. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी, या कारणे उठा उठी भजन करावे श्रीराम. समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल तर कुणीही येऊन आपल्याला कुठून काढेल. म्हणून उठता बसता सतत देवाचं भजन करावं. भजन साधना अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास, धरला पाहिजे श्रीराम. भजन, साधन आणि अभ्यास या तीनही गोष्टीमुळे परमार्थ साधला जातो. रामदास म्हणतात की यावर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा